स्वामी समर्थ मंडळी, स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। खरं तर ही समस्या बऱ्याचशा लोकांना आहे बघा। अतोनात प्रयत्न आपण एखाद्या गोष्टीसाठी करत असतो, पण तरीही म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही। अगदी जीव ओतून काम करूनही जर आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतील तर बघा, मन खूप दुःखी होतं। आता आपल्याला आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आपण स्वामींना नवस बोलू शकतो, पण खरं तर स्वामींना नवस बोलायची गरजच नाही। स्वामी योग्य वेळ आली की त्यांच्या भक्तांना योग्य ते फळ देतातच। जर एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, म्हणून स्वामी देत नाहीत। पण मैत्रिणींनो, स्वामींना नवस करताना या 2 चुका तुम्हाला टाळायच्या आहेत। तर कोणत्या आहेत त्या चुका? चला जाणून घेऊयात। आपण जेव्हाही स्वामी महाराजांना नवस बोलू तेव्हा नवस हा फक्त सेवेचाच असावा, नाहीतर मग स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत, 1 किलो पेढे चढवीन, नारळाचे तोरण वैन किंवा अजून काही। तुम्हाला खरं सांगते मैत्रिणींनो, स्वामींना पेढे, नारळ किंवा इतर काही वस्तू याची अजिबात आवड नाही। त्यांना फक्त त्यांच्या भक्ताकडून सेवेची, नामस्मरणाची आवड आहे आणि याच सेवेने स्वामी आपलेसे होतात। स्वामींना फक्त त्यांचा भक्त आणि सेवाप्रिय आहे, म्हणून आपल्याला फक्त सेवेचाच नवस बोलायचा आहे। स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत, आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही। आता दुसरी चूक आपण काय करतो, नवस बोलल्यानंतर इच्छा पूर्ण व्हायची वाट पाहत बसतो। नवस केला आहे, कधी माझी इच्छा पूर्ण होईल, तर तसं करायचं नाही। नवस बोलल्या बोलल्या ज्या सेवेचा नवस तुम्ही केला आहे, जसे की स्वामी माऊली, मी खूप संकटात आहे, अडचणीत आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ देत किंवा संकट टळू देत, मी स्वामी चरित्र सारामृताच्या 11, 21, 51, 108 तुम्हाला झेपेल तितके पारायण तुम्ही बोला आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा। मग सेवा तुम्हाला जी करायची ती तुम्ही बोलू शकता, जसे की तारक मंत्राच्या तीर्थाचे 3, 5, 11, 21, 51, 108 दिवसांचे अनुष्ठान तुमच्या यथाशक्ती तुम्ही बोलू शकता। नंतर स्वामी महाराजांच्या 11 गुरुवारचे व्रत, 3 गुरुवारचे व्रत देखील तुम्ही करू शकता। मग बघा, सेवा सुरू झाल्यानंतर सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 100% नव्हे तर 101% अनुभव येतोच। अशा पद्धतीने नवस बोलून तर बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।